नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो पहा, या ठिकाणी आपण आज जे की बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 साठी या ठिकाणी जे की बघा 100 मित्रांनो संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। मित्रांनो बघा, हा आपला आजचा बघा जे की तुम्ही संपूर्ण भाग जो काय आहे मित्रांनो या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या, कारण बघा मित्रांनो 100% परीक्षेमध्ये विचारली जातील या स्वरूपाची बघा ही आपली आजची मित्रांनो जी की संपूर्ण मित्रांनो प्रश्नसंच आहेत। म्हणून मित्रांनो एकही प्रश्नसंच बघा तुम्ही या ठिकाणी मिस करू नका। संपूर्ण मित्रांनो जे की हे जे काही बघा प्रश्नसंच आहेत लिहून घ्या आणि लिहून घेऊन पाठांतर मात्र या ठिकाणी बघा अवश्य करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, भारतातील डॅशचे पठार खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जातात। तर बघा मित्रांनो आपल्या भारतामधील जे की छोटा नागपूर मित्रांनो बघा याचे बघा हे जे काही मित्रांनो पठार आहेत हे खनिजांचे मित्रांनो बघा जे की भंडार म्हणून मित्रांनो ओळखले जातात। ओके, जे की बघा क्रमांक अ मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। पुढचा प्रश्न, तर बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो बंदीपूर राष्ट्रीय उद्यान हे जे की बघा क्रमांक ब कर्नाटक या राज्यामध्ये आहे। ओके, पुढचा प्रश्न, दादर नगर हवेली हा संघराज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो डॅश डॅश या दोन बघा जे की राज्यांनी वेढलेला आहे। तर दादर नगर हवेली हा बघा जे की जो मित्रांनो बघा हा संघराज्य प्रदेश आहे हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो बघा गुजरात व महाराष्ट्र मित्रांनो बघा या दोन जे की राज्यांनी मित्रांनो बघा वेढलेला प्रदेश आहे। ओके, जे की बघा क्रमांक क गुजरात व महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। चौथा प्रश्न पुढे, तर भारतात बघा जे की शिलालेखाचा मित्रांनो सर्वात जास्त संग्रह बघा जे की कोठे केलेला आहे? तर जे की बघा क्रमांक ड बघा जे की म्हैसूर मित्रांनो म्हैसूर कर्नाटक या ठिकाणी भारतामध्ये बघा जे की शिलालेखांचा सर्वात जास्त मित्रांनो संग्रह आहे। जी की बघा म्हैसूर कर्नाटक बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी राहणार आहे। पुढे पाचवा प्रश्न, मलेशियाची राजधानी कोणती आहे? तर बघा मित्रांनो मलेशियाची बघा जी की राजधानी क्रमांक अ बघा कोलालांपूर ही आहे, लक्षात असू द्या। पुढे मित्रांनो बघा यासोबतच आपण एक TET परीक्षेसाठी आम्ही एक 5000+ प्रश्नांचा महाटोकळा तयार केलेला आहे। यात TETला रिपीट झालेली सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण व चालू घडामोडीची प्रश्नसंच आहेत। म्हणून लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 007 या नंबरवर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकून द्यायची आहे। अवघ्या 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाटोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या बघा ग्रुपवर मित्रांनो अवेलेबल करून देऊ। ओके, अवश्य बाय करा, कारण मित्रांनो 100% बघा परीक्षेमध्ये विचारले जातील या स्वरूपाचे मित्रांनो जे की बघा TETला विचारलेली प्रश्नसंच बघा या आपल्या महाटोकळ्यामध्ये आहेत। म्हणून मित्रांनो बघा वेळ वाया घालू नका। जवळपास 9 दिवसाचं बघा जे की आणखीनही बघा आपल्याकडे कालावधी आणखीनही शिल्लक आहे। ओके, म्हणून अवश्य खरेदी करून घ्या। सहावा प्रश्न, तुतारी ही कविता कोणी लिहिली? तर बघा मित्रांनो तुतारी ही जी कविता आहे बघा जे की क्रमांक बघा 2 जे की कृष्णा केशव दामले मित्रांनो यांनी लिहिलेली आहे। ओके, लक्षात असू द्या। पुढचा, टू द पॉइंट बघा मित्रांनो टू द पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा जे की टू द पॉइंट या पुस्तकाचे लेखक मित्रांनो जे की बघा क्रमांक हर्षल गिब्स हे आहेत, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8वा, माती खालची माती हे व्यक्तिचरित्र कोणाचे आहे? तर बघा मित्रांनो माती खालची माती हे जे काय बघा मित्रांनो बघा जे की व्यक्तिचरित्र आहे ते कोणाचं आहे? तर जे की बघा क्रमांक ड बघा जे की आनंद मित्रांनो यादव यांचं आहे। ओके, पुढचा प्रश्न, अर्ध मॅरेथॉन बघा जे की अंतर किती असते? तर अर्ध मॅरेथॉन अंतर बघा जे की मित्रांनो क्रमांक 21 किलोमीटर असतं। ओके, लक्षात असू द्या। मित्रांनो बघा नुसतं बघा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बघू नका, तर बघा व्हिडिओ पाहण्यासोबत हे संपूर्ण बघा प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घ्या आणि बघा जे की अवघ्या मित्रांनो 9 दिवसामध्ये बघा हे बघा संपूर्ण मित्रांनो 100 बघा जे की हे प्रश्नसंच आहेत हे पाठांतर मात्र करून घ्या। ओके, पाठांतर मात्र करून घ्या, कारण
मी मित्रांनो 100% गॅरंटी देतो या आपल्या 100 प्रश्नाच्या मित्रांनो बाहेरचा तुम्हाला एकही प्रश्न मित्रांनो जे की बघा पेपरामध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. ओके, म्हणून वेळ वाया घालू नका. इकडे तिकडे वेळ वाया घालण्यापेक्षा आपला मित्रांनो जे की वेळ काढून संपूर्ण हा बघा जे की भाग तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके, पुढचा 10वा प्रश्न. बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती बघा जी की योजना कार्यान्वित आहे. तर बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी बघा जे की मित्रांनो कोणती योजना कार्यान्वित आहे. तर जे की बघा क्रमांक ब मनोधैर्य ही योजना लक्षात असू द्या. जे की बघा क्रमांक ब लक्षात असू द्या मनोधैर्य. पुढे 11वा प्रश्न बघा या ठिकाणी. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन कोणत्या तारखेला बघा जे की साजरा केला जातो. तर राष्ट्रीय दहशतवाद विरोधी बघा दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो. तर बघा जे की 21 मे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे ICDS म्हणजे काय. तर बघा मित्रांनो ICDS म्हणजे काय. तर बघा जे की ICDS म्हणजे बघा जे की क्रमांक ब इंटरनल चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. मित्रांनो बघा जे की याचा असा या ठिकाणी अर्थ होतो ICDSचा. ओके, म्हणजे मित्रांनो बघा जे की ICDSचं बघा मित्रांनो हे फुल फॉर्म आहे लक्षात असू द्या. ओके, फुल फॉर्म. पुढचा प्रश्न. सूर्याचे तोल बघा सांभाळण्याचे काम कोणाकडून होते. सूर्याचं आहे पडलंय, थोडंसं टायपिंग मिस्टेकनं पडलंय बरं. तर या ठिकाणी बघा जे की शरीराचं आहे. तर शरीराचे तोल बघा जे की सांभाळण्याचे काम या ठिकाणी कोणाकडून केले जाते. तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक क लहान मेंदूच्या मित्रांनो बघा जे की मार्फत शरीराचं मित्रांनो बघा जे की तोल सांभाळण्याचं काम केलं जातं. ओके, पुढचा 14वा प्रश्न बघा कोणता आहे. तर पहाटेच्या वेळी हवेमध्ये बघा मित्रांनो पहाटेच्या वेळी हवेमध्ये डॅश डॅश या वायूचे प्रमाण जास्त असल्याने पहाटेची हवा प्रसन्नदायक वाटते. तर जे की बघा क्रमांक ड ओझोन मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, जे की लक्षात ठेवायचं आहे. पुढे 15वा प्रश्न. अग्निशमक बघा मित्रांनो अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात. तर अग्निशामक जे आहेत मित्रांनो बघा त्यांनी जे वापरतात साधनं त्या साधनामध्ये कोणता जे की वायू वापरतात. तर जे की बघा क्रमांक अ कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात. पुढे 16वा प्रश्न. जेव्हा बंदुकीतून बघा जे की गोळी सुटते तेव्हा डॅश 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 डॅश. बघा मित्रांनो जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा जे की क्रमांक ब बंदूक विरुद्ध दिशेने मित्रांनो बघा जे की गतिमान होते. लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे 17वा प्रश्न. 17वा बघा सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात. तर बघा मित्रांनो सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात. तर जे की बघा नॅनो सेकंद असं म्हणतात. जे की बघा क्रमांक क आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. 18वा प्रश्न. मानवी रक्ताचा सामू किती असतो. तर बघा मित्रांनो मानवी रक्ताचा सामू या ठिकाणी किती असतो. तर 7.4 इतका असतो. लक्षात असू द्या. जे की बघा क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढचा 19वा प्रश्न. अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली. तर बघा मित्रांनो अणुशक्ती आयोगाची स्थापना ही जे की बघा क्रमांक अ 1948 मध्ये मित्रांनो झालेली आहे. पुढचा प्रश्न. भारताने तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट कोणते आहे. तर बघा मित्रांनो भारताने तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट जे की बघा मित्रांनो एअरक्राफ्ट कोणतं आहे. तर जे की बघा क्रमांक ब तेजस ह्या नावाचं आहे. ओके, पुढे 21वा प्रश्न. दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे. तर जे की गवे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर बघा मित्रांनो गणपतीपुळे हे जे की धार्मिक स्थळ मित्रांनो बघा क्रमांक डायरेक्ट आन्सर आहे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पुढे कृष्ण खोरे विकास महामंडळची स्थापना केव्हा झाली किंवा कधी करण्यात आली. तर जे की बघा 1996 साली करण्यात आली. ओके, स्वतंत्र मिळाल्यानंतर चंदीगडला राजधानी बनवण्याआधी कोणते शहर पंजाबची राजधानी होते. तर जे की बघा शिमला. ओके, लक्षात असू द्या. पुढे आता बघा मित्रांनो शिमला ही मित्रांनो बघा सध्या कोणत्या राज्याची राजधानी आहे कमेंटमध्ये सांगा. ओके,
कोणत्या राज्याची बघा सध्या शिमला ही राजधानी आहे ते कमेंटमध्ये सांगा. यासोबत लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश डॅश या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते, तर मॅग्नेटाईट लक्षात असू द्या. पुढे बघा पायरोस्ट्रिय मित्रांनो, पायरोस्ट्रिय लालजी या वृक्षाचा शोध कोठे लागला आहे, तर पायरोस्ट्रिय लालजी या वृक्षाचा शोध बघा जे की अंदमान आणि निकोबार बेटामध्ये लागलेला आहे. ओके. पुढे भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणतं, तर जे की बघा क्रमांक डायरेक्ट आन्सर आहे गुवाहाटी. ओके. पुढचा प्रश्न, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे, तर बघा विंध्य पर्वत हा मित्रांनो कोणत्या प्रकारचा या ठिकाणी पर्वत आहे, तर जे की अवशिष्ट मित्रांनो हा या प्रकारचा विंध्य हा पर्वत आहे. पुढे चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो, तर जे की बघा 59% भाग मित्रांनो चंद्राचा आपण पृथ्वीवरून पाहू शकतो. आयफेल टॉवर कोणत्या शहरात आहे, तर जे की पॅरिस या ठिकाणी आहे बघा फ्रान्स. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, जुलू जमात कोठे आढळते, तर बघा मित्रांनो जुलू नावाची जमात कोणत्या ठिकाणी आढळून येते, तर जे की दक्षिण आफ्रिका. पुढे कार्बन कर लागू करणाऱ्या देशातील बघा पहिला देश कोणता आहे, तर कार्बन कर लागू करणारा बघा जे की जगातील पहिला देश हा बघा जे की न्यूझीलंड हा आहे. जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केली आहे, तर जे की बघा मित्रांनो जगातील पहिली मोटार कार ही जी बघा जी की कॉर्ली बेंझ मित्रांनो या व्यक्तीनं सुरू केली होती किंवा निर्माण केली होती. पुढचा प्रश्न, शहीद दिवस कधी साजरा केला जातो, तर जे की 23 मार्च रोजी. जागतिक वारसा दिवस बघा कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर जागतिक वारसा दिवस बघा जे की 18 एप्रिल मित्रांनो बघा या दिवशी साजरा केला जातो. लोक माझे सांगाती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर जे की शरद पवार आहेत. कडवा सच या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, लालू प्रसाद यादव हे आहेत. ओके. पुढे इंटरनॅशनल बघा फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या बघा जे की संस्थेचे मुख्यालय कोठे आहे, तर जे की बघा रोम या ठिकाणी आहे. ओके, या ठिकाणी चुकीनं पडले, उत्तर बघा रोम आहे. श्रमेव जयते घोषवाक्य कोणी दिले, तर श्रमेव जयते हे घोषवाक्य जे की नरेंद्र मोदी यांचं आहे. पुढे क्रिकेटचा चेंडू लागून क्रिकेटर मरण बघा मित्रांनो मरण लांबाचा कोणत्या देशात मृत्यू झाला, तर बघा मित्रांनो रमन आहे या ठिकाणी. क्रिकेटचा चेंडू लागून बघा जे क्रिकेट रमन लांबाचा कोणत्या देशात मृत्यू झाला, तर जे की बघा क्रमांक डायरेक्ट आन्सर आहे बघा श्रीलंका या ठिकाणी मित्रांनो बघा त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता. टू दी लास्ट बुलेट या पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे, तर टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक बघा कोणाच्या जीवनावर आधारित आहे, तर जे की अशोक कामठे लक्षात असू द्या. पुढे राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला, तर राजा हरिश्चंद्र हा बघा जो की चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झालेला होता, तर जे की 1993 या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. पुढचा प्रश्न, ऋतुजा बक्षी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर बघा ऋतुजा बक्षी ही मित्रांनो बघा कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर जे की बुद्धिबळ लक्षात असू द्या. ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे, चीन या देशामध्ये आहे. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला जे की मित्रांनो बघा परिसर अभ्यासामध्ये जास्त काही अवघड लेवलचे प्रश्नसंच विचारले जाणार नाहीत, म्हणून मित्रांनो आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी अवश्य शेवटपर्यंत अभ्यासून घ्या, कारण एकदम मित्रांनो सोपे प्रश्नसंच मित्रांनो या ठिकाणी TCS IBPS असो किंवा TET असो या ठिकाणी मित्रांनो घेत आहे. ओके, म्हणून जास्त काही काळजी करू नका, जास्त टेन्शन घेऊ नका, होईल तेवढं मित्रांनो बघा जे की सोपा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि मित्रांनो आपला महाठोकळा देखील तुम्ही या ठिकाणी अवश्य या ठिकाणी बघा आताच खरेदी करून अभ्यास चालू करा. ओके, या ठिकाणी जवळपास 9 दिवसाचा कालावधी बघा आणखीनही आपल्याकडे आहे, आणि या 9 दिवसाच्या मित्रांनो बघा कालावधीमध्ये तुम्ही हे 5000+ प्रश्न मित्रांनो बघा एकदम सहजरित्या वाचवून पूर्ण करू शकता. पुढे अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला, तर जे की बघा उत्तर 2013 आहे. पुढचा प्रश्न,
हां, तर 21 जूनच्या अयन दिनी डॅश डॅश ध्रुव सूर्यासमोर येतो. तर बघा जे की उत्तर ध्रुव मित्रांनो बघा जे की 21 जूनच्या दिनी मित्रांनो बघा 21 जूनच्या अयन दिनी बघा उत्तर ध्रुव मित्रांनो बघा जे की सूर्यासमोर येतो. पुढे कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो? तर जे की शुक्र या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. पुढे भारतात कोणत्या राज्यात झाडांच्या मुळांचे नैसर्गिक फूल आहे? तर बघा जे की मित्रांनो मेघालय या राज्यामध्ये बघा आपल्या मित्रांनो जे की मेघालय या राज्यात बघा जे की मित्रांनो नैसर्गिक मित्रांनो बघा जे की झाडांच्या मुळाचे नैसर्गिक फूल आहे. पुढे भारतातील कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखलं जातं? तर जे की जयपूर लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता? बघा जे की चित्तोडगड हा किल्ला आहे. केंद्र व राज्य यांच्यामधील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात म्हणजेच भागात तरतूद आहे? तर जी की 11व्या भागात तरतूद आहे. पुढे बाल संरक्षण बघा बाल न्याय संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला गेला? 2000 लक्षात असू द्या. कोणत्या वर्षी बघा महाराष्ट्रात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले? 1978 लक्षात असू द्या. पुढे आकाशवाणी ही कविता कोणाची आहे? तर बघा जे की रवींद्रनाथ टागोर यांची आहे. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? तर जे की रॅली कमिशन लक्षात असू द्या. बघा मित्रांनो या ठिकाणी थोडंसं माझी तब्येत या ठिकाणी खराब आहे म्हणून मी काय करतो या ठिकाणी टोटल 100 प्रश्न आज घेणार नाही, तर जवळपास बघा 60 प्रश्न घेतो आणि बाकीचे प्रश्न बघा मी काय करतो उद्याच्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेऊन टाकतो. ओके, तर थोडंसं घशामध्ये बघा बोलून या ठिकाणी मित्रांनो घसा माझा दुखत आहे म्हणून काय करतो या ठिकाणी मित्रांनो आपला हा आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी बघा 60 प्रश्न घेऊन संपवतो. ओके, लक्षात असू द्या. पुढे विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? रॅली कमिशन लक्षात असू द्या. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? दर्पण. पुढे हां, तर बघा शारदा कायदा कशाशी संबंधित आहे? बालविवाहाशी संबंधित होता. ओके, पुढचा तर बघा तर या ठिकाणी मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? नारायणराव होते. अंता बघा अतारांकित प्रश्नाचे उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसाचा नोटीस कालावधी आहे? 15 दिवसाचा आहे. ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये डॅश डॅश असते, तर कसा असते बघा जे की खूपच अधिक मित्रांनो ध्वनीचा वेग हवेपेक्षा मित्रांनो पाण्यामध्ये असते, लक्षात असू द्या. तर मित्रांनो उरलेले बघा जे की 40 प्रश्न आपण उरलेला बघा जे की उद्याच्या भागामध्ये या ठिकाणी कव्हर करून घेऊ. बाकी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. यासोबत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.